आपल्या कल्याण नगरीतील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्री. मराठा आरक्षणाची लढाई अनेक वर्षापासून सुरू. मराठा समाज आरक्षणाच्या बाबत खूप दिवसापासून प्रतीक्षेत असल्यानं मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागलं. मराठ्यांना आरक्षण असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही. मराठ्यांना फक्त दुसऱ्यांसाठी लढा उभारायचा, आणि स्वतःचे मुलं त्याच आरक्षणापासून वंचित राहिले. कोणताही निकष पार न करता बाकीच्यांना आरक्षण दिलं गेलं. मराठ्यांनी आरक्षणाचे सगळे निकष पार केले तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. एखाद्या जातीला किंवा एखाद्या समूहाला जर आरक्षणात यायचं असलं तर त्याला कायद्याचे आणि आयोगाचे सगळे निकष पार करावे लागतात. मराठ्यांनी सगळे निकष पार केले तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. एखाद्या जातीला ओबीसी प्रवर्गात समावेश व्हायचं असलं तर ती जात मागास सिद्ध असायला लागते, तरच ओबीसी प्रवर्गात त्या जातीचा समावेश होतो. गायकवाड कमिशननं मराठ्यांना 12-13% मागास सिद्ध केलं तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. इतर ज्या जाती आरक्षणात गेल्या त्यातील एकही जात मागास सिद्ध करण्यात आलेली नाही. 1967 आरक्षण दिलं गेलं. व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या आणि आरक्षण दिलं. कोणाचाही मागासले पण सिद्ध केलं नाही. मंडल कमिशनला 3 कामं सांगितले. मंडल कमिशन 88-89 गठीत झाला आणि मंडल कमिशनला 3 कामं सांगितले. पहिलं काम, जी जात ओबीसी आरक्षणामध्ये घालायची त्या जातीचा सर्वे करा, जातीची यादी तयार करा. 2, ओबीसीची जनगणना करा आणि ज्या जाती ओबीसी आरक्षणात घालायच्या ती जात मागास सिद्ध करा. मंडल कमिशननं यातलं एकही काम केलं नाही. मंडल कमिशननं 1923 यादी उचलली. इंग्रजांना 1931 केलेली जनगणना जी जशाला तशी घेतली आणि अहवाल तयार करून व्हीपी सिंग सरकार समोर ठेवला. मंडल कमिशननं ओबीसीची लोकसंख्या 28% दाखवली. ओबीसींना 14% आरक्षण दिलं 90ला. मागासले पण कोणाचाही सिद्ध केलं नाही. ओबीसीची लोकसंख्या 28% दाखवली आणि 14% आरक्षण लागू झालं. घटना सांगते लोकसंख्येच्या प्रमाणात 100% आरक्षण दिलं पाहिजे. एससीला आणि एसटीला 100% आरक्षण.
कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात 50% दिलं पाहिजे. ओबीसींना 14% आरक्षण दिलं. 4 वर्षांना 94ला तेच आरक्षण वाढवून 30% केलं. वरचा 16% आरक्षण हे मराठ्यांचं होतं. 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले. एक उपवर्ग बनवायचा असला तर समितीची शिफारस लागते, त्याशिवाय प्रवर्ग बनवता येत नाही. कोणत्याही शिफारस समितीची न घेता 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले आणि मराठ्यांचं असणारं 16% आरक्षण एक खैरात असल्यासारखं एका रात्रीत वाटून टाकलं. मराठेही गाफील राहिले. मराठ्यांनी बारकाईनं लक्ष ठेवलं नाही, म्हणून मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं. तेच आरक्षण आज असतं तर मराठ्यांची परिस्थिती वेगळी राहिली असती. व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या आणि 1967ला आरक्षण वाटप झालं. मुस्लिम धर्मात जात नाही तरीही जातीच्या आधारावर बागवान बांधवांना आरक्षण दिलं गेलं. व्यवसाय शेती, माळी बांधवांना आरक्षण दिलं, व्यवसाय शेती. विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं, व्यवसाय शेती. कोणीही निकष पार केले नाही आणि कोणाचीही शिफारस नाही. मग कायदा सांगतो ओबीसी प्रवर्गात समाविष्ट व्हायचं असेल तर मागास सिद्ध जात असायला लागती. मग मराठा तर मागास सिद्ध झालेला असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही आणि मराठ्यांचा व्यवसाय शेती असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही. ज्या ज्या वेळेस समित्या झाल्या, ज्या ज्या वेळेस सर्वे झाले, त्या त्यावेळेस मराठ्यांना सांगितलं गेलं तुमचे पुरावे नाहीत, तुमचे दस्तऐवज नाहीत म्हणून तुम्हाला आरक्षण देता येत नाही, आणि मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. पुरावे तर होते, पण काही ओबीसी नेत्यांचा एवढा प्रचंड दबाव सरकारवर होता की पुरावे असूनही मराठ्यांचे पुरावे नाहीत असे अहवाल सादर करायला लावले. मराठ्यांचे पुरावे असतानाही यांनी यांच्या बुडाखाली पुरावे लपून ठेवले आणि मराठ्यांना पुरावे नाहीत म्हणून आरक्षणापासून वंचित ठेवलं. ही लढाई आजची नाही. मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी खूप झुंज दिली, कारण मराठा आरक्षण विषय गंभीर होता. मराठ्यांच्या पोराच्या भविष्याशी निगडीत हा मराठा आरक्षणाचा विषय असल्यानं मराठा समाजानं या आरक्षणाविषयी प्रचंड मेहनतीनं हा लढे उभा केले. परंतु सरकारची इच्छाशक्ती नसल्यानं मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही. समित्या गठीत झाल्या, अहवाल एकही सादर झाला नाही. समिती आता 2023 मध्ये गठीत झाली आणि समितीने काम करायला सुरुवात केली. पुरावे नाहीत म्हणणाऱ्यांना मराठ्यांनी वटणीवर आणलं. गावखेड्यातला कोटीना मराठा, करोडोत मराठा एक झाला. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा एकत्र आला आणि मराठ्यांची एकच सुनामी उसळली. या मराठ्यांच्या एकजुटीपुढे सरकारनं नमतं घेतलं आणि समिती गठीत होऊन समिती काम करायला लागली. आज या महाराष्ट्र राज्यात
मराठा समाज आरक्षणात असलेल्या लाखांना नोंदी सापडायला लागल्या. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर मग मराठ्यांना आरक्षण का नाही दिलं हा मराठ्यांचा आता मूळ प्रश्न आहे. (1805) पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंत पुरावे सापडण्यास सुरुवात केली. हैदराबाद संस्थानामध्ये पुरावे सगळे सापडण्यात आले. मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात छाननी झाली आणि प्रथम अहवाल तयार झाला. सरकारनं प्रथम अहवाल स्वीकारला, परंतु त्या अहवालात राज्याला आरक्षण मिळणार की नाही ही शंका होती. एका भावाला तुम्ही आरक्षण देणार आणि दुसऱ्याला नाराज करणार हा उद्देश लक्षात आल्याच्या नंतर आपण कधी असा भेद करू शकत नाहीत की मराठवाड्याला मिळालं, पश्चिम महाराष्ट्राला मिळालं नाही, कोकण, खानदेश आणि विदर्भ असा आपण भेद करू शकत नाहीत. द्यायचं तर अखंड महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल. सरकारनं मग त्या समितीला राज्याचा दर्जा दिला त्याच दिवशी आणि समिती राज्यभर काम करायला लागली. आज अहमदनगर जिल्ह्यासारख्या एका जिल्ह्यात 3.25 लाख नोंदी सापडल्यात. मग 3.25 लाख लोकांचं भविष्य धोक्यात नेमकं आणलं कोणी? सातारा जिल्ह्यात 20,000 सापडल्या. असा जिल्हा नाही की तिथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या 50% आत असलेल्या नोंदी सापडल्या नाहीत. मग जर मराठा आरक्षणात होता तर आता मराठ्यांना एक जाणून घ्यायचंय, मराठ्यांचे पुरावे असतानाही लपून कुणी ठेवले आणि त्यांच्या पाठीशी कोण होता याचं नाव आता आम्हाला माहिती पाहिजे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय मिळणार. सरकारनं अहवाल बनवायला समितीच्या मार्फत सुरुवात केली आणि या 2 ते 4 दिवसात दुसरा अहवाल सरकारकडे सादर होईल. पण अट एकच आहे, त्याच नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा तुम्हाला पारित करावा लागणार आहे. आणि कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय कायदा पारित होत नाही. मिळालेल्या नोंदीचा अहवाल तयार करून तोच आधार घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देता येतं. तसाच कायदा पारित करण्यासाठी सरकारनं आपल्याकडून 24 डिसेंबरची तारीख घेतली. 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांनी जागे राहा. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा. 70 वर्षापासून मराठा समाजाचे सगळेचे सगळे पोरं सुशिक्षित बेकार झाले. जर मराठ्यांना 70 वर्षापूर्वीचं आरक्षण असतं तर आमचेही IAS IPS अधिकारी राहिले असते. या आरक्षणापायी ज्या पदावर मराठा समाज जायला पाहिजे त्या पदावर जात नाही आणि खालच्या पोस्टवर समाधान मानून नाविलाजानं त्यांना त्या ठिकाणी काम करावं लागते. शासनातला आणि प्रशासनातला आमचा टक्का कमी झाला. हुशार असतानाही मागं पडले गेले. 95% पडूनही मुलं घरी आले आणि 60% वाले त्या ठिकाणी लागले. चारशे ते 500 मध्ये मार्क नीट मध्ये घेतलेले विद्यार्थी घरीच यायला लागले.
सेंट्रल गव्हर्नमेंटचं एकही कॉलेज आमच्या लेकराला मिळत नाही. 85 वाला सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये जात नाही, पण 45-50 वाला जातो. मग आमचं आरक्षण असतानाही आमच्या जागा बळकावल्या नेमक्या कोणी? जर आमच्या नोंदी होत्या तर आम्हाला आरक्षण होतं. आमचा 70 वर्षाचा बॅकलॉग सुद्धा तुम्हाला आता भरून काढावा लागणार आहे. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. आरक्षण असून तुम्ही कशाच्या आधारावर आम्हाला दिलं नाही, याचं उत्तर आता आम्हाला पाहिजे. दुसऱ्यांना देताना आम्ही कधी विरोध केला नाही आणि आजही करण्याचं काही कारण नाही, परंतु तुमचं तुम्ही खाल्लं पाहिजे. दुसऱ्याचं अतिक्रमण केलेलं ते तुम्ही सोडलं पाहिजे. कारण मराठ्यांच्या लेकरालाही भविष्य घडवायचंय. मराठ्यांच्या पोराला मोठं होऊ द्यायचं नाही, हे प्रचंड मोठं षडयंत्र होतं. आणि त्या 70 वर्षाच्या षडयंत्रात ते यशस्वी सुद्धा झाले. कारण नोंदी असूनही हाताला लागू दिल्या नाहीत. चारही बाजूना टाकलेला मराठा समाज मोठा न होण्याचा वेढा मराठ्यांना तोडता नाही आला. याचं कारण होतं फक्त विश्वास. मराठ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तिथंच मराठ्यांचा घात झाला. मराठ्यांनी कोणाला आरक्षण मिळू नये यासाठी कधी प्रयत्न केले नाही. उलट इतरांच्या पोरांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम या मराठ्यांनी केलं. त्यांच्या लेकराला कधी अडचण आली तर आपल्या लेकराला जवळ घेतलं नाही, परंतु त्याच्या पाठीवरून हात फिरून त्याच्या वेदना जाणून घेतल्या. ही मराठ्यांची संस्कृती. मराठ्यांनी यांच्यात कधी जात बघितली नाही. मोठं करताना मोठ्या मनानं पाठबळ दिलं. ज्या ज्या वेळेस इतरांना अडचणी आल्या त्या त्यावेळेस मराठ्यांनी छातीचा कोट केला आणि यांचं रक्षण केलं. आज मराठ्यांच्या पोरावर वेळ आली, त्यातला एकही मदतीला यायला तयार नाही. 70-75 वर्षात जे जे पक्ष झाले त्या पक्षातले सगळे नेते मोठं करण्याचं काम मराठ्यांच्या बापदाद्यांनी केलं. त्याचं कारण होतं कधी काळी हा आपल्या मुलांना गरज लागली तर मदतीला येईल. आपला म्हणून त्याला मदत केली. आज मराठ्यांच्या पोरांना त्यांच्या मदतीची गरज पडली, कोणीही यायला तयार नाही. मराठ्यांनी मागं वळून बघितलं, पाठीमागं कोणीच नाही. आणि समोर बघितलं तर ज्याला मोठं केलं तोच आडवा उभा राहिलाय. मी तुम्हाला आरक्षणात येऊ देणार नाही. परंतु मराठ्यांनी एकजूट केली आणि प्रचंड मोठं आंदोलन या राज्यात उभं राहिलं आणि मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या. आता सरकारला काहीच करता येत नाही आणि जे विरोध करायला लागले त्यांचाही विषय आता आवरला. त्यांनाही पक्क माहिती मराठे ओबीसी आरक्षणात आले. ज्या अर्थी नोंदी मिळाल्या त्या अर्थी आता मराठ्यांना आरक्षणात घ्यावंच लागणार.
सरकारचं क्रम प्राप्त आहे की ज्या समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणातल्या मिळाल्या त्यांना ओबीसी मध्ये समावेश करणं हे सरकारचं क्रम प्राप्त असतं आणि ते सरकारला करावंच लागणार. कोणी कितीही विरोध केला तरीही मिळणारच. मराठ्यांच्या पोरांचे स्वप्न पूर्ण झाले नाही फक्त या आरक्षणापायी. आपले पोरं नोकऱ्याला लागले पाहिजेत, आपले पोरं उच्च शिक्षणाला गेले पाहिजेत. हे स्वप्न आई बापांचं अधुरं राहिलं कारण या आरक्षणानं मराठ्यांचे पोरं सुशिक्षित बेकार झाले. आपलं आरक्षण खाल्लं, आता मागायला गेलो तर देत नाही. तेव्हा म्हणतो मग आपलं एकटंच 60% आहे. त्याला असं झालंय आता म्हातारपणाला, त्याला काहीच सुचाना. आपण त्याचं नाव घेत नाही ना. आपण कोणाचं नाव घेतलं बी नाही घेणार बी नाही कारण त्यांची ती लायकी राहिली नाही. आता माणसाचा वैचारिक विरोध असावा, माणसाचे वैचारिक मतभेद असले पाहिजेत, पण आपण घटनेच्या पदावर बसलोय. त्या कायद्याची गरिमा आपण राखली पाहिजे एवढं तरी भान असायला पाहिजे. 70-75 वर्षे सत्ता भोगली, आपण हुशाराच्या आणि बुद्धीच्या यादीत जाऊन बसलात. आपण बुद्धिजीवी असतानाही आपल्या तोंडातून ही गरळ ओकलेली विषारी गरळ चांगली नाही. आपण दंगली घडवण्याची भाषा करता. ऐ काय आलं इकडं टाकशील टकोऱ्यात माया जाऊन तिकडे लांबती. आपल्या कायद्याची गरिमा आपणच राखली पाहिजे, नियम हे आपणच पाळले पाहिजेत. ज्या माणसानं घटनेची शपथ घेतली, ज्या माणसानं राज्याचं पालकत्व स्वीकारलं, तोच माणूस कायदा पायदळी तुडवायला लागला आणि जाती जातीमध्ये दंगली लागण्यासारखे वक्तव्य करायला लागला. वैचारिक विरोध होता त्यावेळेस विरोधाला विरोध म्हणून सुरू होतं. व्यक्ती म्हणून आपला त्यांना कधी विरोध नव्हता नसण्याचं कारणही नाही, परंतु आता व्यक्ती म्हणूनही आमचा तुम्हाला विरोध आहे. त्यांना पक्क माहित झालं मराठा ओबीसी आरक्षणात गेला. मग आता पर्याय काय, तर पर्याय शोधायला सुरुवात केली. पर्याय शोधला आपल्या राजकीय फायद्यासाठी. ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद निर्माण करायचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. गाव खेड्यातला ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आत्ताही एकत्र आहेत. एक जीवानं एक दिलानं एकत्र आहेत. गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवांना वाटतं जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या नेत्यानं त्यांच्या विरोधात नाही बोललं पाहिजे. ही आत्ताही त्यांची भावना आहे. गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालंच पाहिजे ही त्यांची भावना. आत्ताही एकमेकाच्या सुखादुःखात ओबीसी बांधव आणि मराठा बांधव रात्रंदिवस एकमेकाच्या मदतीला आहेत. आत्ताही
मला तर वाटतं आत्ताच ओबीसी बांधवांच्या सगळ्या नगरसेवकांनी इथं सांगितलं का आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. याच्यावरून सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही आपलं वय झालं का नाही म्हणून. जाती जाती तुम्ही दंगली घडवू नका. मी प्रत्येक सभेत मराठ्यांना आव्हान केलंय आणि मला माहिती पाठीमागे मी आव्हान केलं होतं त्याच पद्धतीनं राज्यातला मराठ्यांनी आंदोलनं केली. आता पुन्हा एकदा आव्हान आहे. कितीही दंगली भडकवण्याचा यांनी राजकीय स्वार्थापोटी प्रयत्न केला तरीही गावखेड्यातल्या सामान्य ओबीसी बांधवांनी आणि सामान्य मराठा बांधवांनी अजिबात यांचं ऐकून एकमेकाच्या अंगावर यायचं नाही. कारण हे राज्य आपलंय, हे तालुके जिल्हे गावं आपलेत. यांच्या स्वार्थासाठी आपण एकमेकाच्या अंगावर यायचं नाही आणि झुंज सुद्धा द्यायची नाही. आणि मराठ्यांच्या खांद्यावर जबाबदारी. यांनी कितीही वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला तरी संयम सोडायचा नाही, शांत राहायचं आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं. शांतीच्या आंदोलनातच मराठ्यांचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आलंय. लक्षात असू द्या, शांतीचं ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या राज्यात आणि देशात कोणातच नाही. त्यामुळे या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था यांनी बिघडायचं ठरवलं. आपण बिघडू द्यायची नाही. काहीही झालं तरी हरकत नाही. आरक्षण तर मिळणार. कोणी कितीही विरोध केला तरी आरक्षण मिळणार. कितीही ताकद लावा, आरक्षण मराठे घेणार. पण आंदोलन मात्र शांततेत करायचे. यांचा उद्देश सफल नाही होऊ द्यायचा. यांना तेवढंच पाहिजे, दूषित वातावरण करायचं आणि मराठ्यांचं लक्ष आरक्षणापासून बाजूला करायचं. मराठ्यांनी आरक्षणावरच आता फोकस ठेवा. आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करतील. आपल्या लोकांना राग येतो. शांतता ठेवा आणि संयम बाळगा. मी ऐकलं नाही, पण मला पत्रकार बांधवांनी 2-4 शब्द सांगितले, कारण मला टाइमच मिळाला ऐकायला. आता मी 20 दिवस गप्प बसलो होतो. ती मला म्हणे मा एकट्याच्याच मागं लागला, म्हणून मी त्याला बोलायचं बंद केलं. त्याला मला काही उचकायची गरज होती का? मी का लय शहाणा आहे का? त्याने घेण्यात देण्याचं परदिवशी टोकरीलं, पण मला थोडंफार माहीत झालं. मी त्याचं पुरं भाषण ऐकणारच आहे, कारण मी काय सोडित नसतो. माझ्या टप्प्यात आला की मी वाजेलाच म्हणून समजायचं. ते मला म्हणतो यो 5वी शिकलेला आहे. आता याला काय सांगावं? मी सरकारचे सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतो, म्हणून सरकारनंच सांगितलं हे इतकं उत्तर देते. हे नेमकं शिकलेले किती आहे? 3 दिवस सरकारने मग शिक्षण शोधण्यात घातलं. 3 दिवस मी सांगितलं मी 12वी शिकलेलं आहे. सरकार म्हणलंय 12वी शिकलेलं नाहीच, शोधून काढा. 3 दिवस घातले. आणि इतकं म्हातारा माणूस होऊन एवढा अनुभव असून सुद्धा येऊन तो 5वी शिकलो. वयामानाने होतं म्हणा तसं, पचत नाही. 7-8 बाऱ्या जावं लागतं. खाल्लेलं पचत नाही. लोकांच्या लेकराचा ते तळतळाट. महाराष्ट्र सदनाला पैसा महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे. वरबाडून तुम्ही खाल्ला. आता माझं बरंच काढलंय त्यांनी, पण त्याच्याबद्दल बी मला लय माहिती. पण मी धरलाय आता संयम. मी पचिलाय अपमान मराठा आरक्षणासाठी. नाही त्याच्याबद्दल मला चांगलं माहिती. मुंबईत काय करत होता, ते कोणत्या पाहुण्यात तिथं राहिला, त्याने कोणत्या पिक्चर मध्ये काम केलं, परत तिकडं कस काय हुकून आला,
मला त्याच्याबद्दल सगळं माहिती आहे. फक्त आता मला ही आरक्षणाची 24 तारीख जवळ येते. मराठ्यांचा विजयाचा तो सुवर्णक्षण आहे. मराठ्यांच्या लेकराला आयुष्याची भाकरी मिळणार आहे म्हणून मी शांत आहे. आता जर आपण थोडंफार काय केलं तर आपलं लक्ष विचलित होईल आणि आरक्षणापासून पुन्हा एकदा मराठा समाज वंचित राहील. म्हणून सहन करायचं ठरलं. आरक्षण मिळाल्यावर तो बी कुठं जाणार नाही, मला कुठं जायचं नाही. त्याच्या ध्यानातच आहे नाही. आम्ही एकटेच 50-55% त्याच्या ध्यानातच बसणार ते आणखी. परत सांगतो बी मनानीच. मी म्हणलं बेसन भाकरी खाऊन आला, लोकांचे पैसे खाल्ले, त्यामुळे मध्ये जाऊन बेसन भाकर खाऊन आला. तर मला तो सांगतो बी, लाजत बी नाही. तो म्हणतो कांदे मिळत मध्ये, मग खाय गोणीभर. गोरगरिबांचं खाल्ल्यावर असा तळतळाट लागतो, काहीच शिल्लक नाही राहिलं. आता आमचं बी आरक्षण खाल्लं, आता आम्ही सुद्धा ते माघारी घेणार आहेत. मग काय खाशीन आता. त्यो असा म्हणतो मी एकटा 60% ओबीसी. आला आता गणित लावलं, आमच्या गावात त्याचं एक बी घर नाही, तरी ह्यो एकटा 60%, एक बी घर नाही. मोजा जाऊन दे. त्यो म्हणतो तसंच आता 60% ओबीसी तर 60%, त्याच्याच म्हणण्याने वागायचं. 60% ओबीसी, 34% मराठा. किती झाले? किती झाले? SC ST 20%. किती झाले? 150% लोकसंख्या असते राज्याची. का पागल समजतो का आम्हाला तू? मारवाडी बांधव, मुस्लिम बांधव, ब्राह्मण बांधव हे कुठं सोडितो? खातोच किती कळाना. सगळं अतिक्रमण करून ठेवलं. तू कोणाचं हॉटेल दाबलं मला सगळं माहिती, पण मी आता नाही काढीत. थोडं थांब. एकदा मराठ्यांच्या लेकराला रोजीरोटी आयुष्याची मिळू दे, मग तुला कुठं जायचं नाही, मला कुठं नाही. यांना झोपच आहे ना सध्या. यांना असं वाटतंय आरक्षणात हे घुसून दे ना. मग ते म्हणतो आमच्यात येऊ नको. मग कुठं जातो? तो आहेत नको येतो, कुठं जातो कुठं? आणि तो कवर खातो. आता मला सांगा, येड्या माणसाला सुद्धा कळण मराठा समाज ओबीसी आरक्षणात. येड्याला सुद्धा. बघा, या कल्याणमध्ये माझी 2 गुंठे जागा आहे असं ग्राह्य धरा बरं का. नाही हाय म्हणताना लागते माया माग. 2 गुंठे जागा आहे, पण मी मोगम म्हणतोय माझी इथं 2 गुंठे जागा आहे. कल्याणच्या लोकाला मेळ लागा नाही याची कुठे, मला माहित नाही कुठे म्हणून. पण मला 7-12 मिळाला 2 गुंठ्याचा. 7-12 मिळाल्यावर तुम्ही जरी दादागिरीनं ती बळी केली असली तरी तुम्ही देणार का नाही? 7-12 मिळाला म्हणल्यावर. मग आता मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या, तू कसं काय ओबीसी आरक्षणात येऊन देणार नाही? इवर तू आडा. आणखी नव्हे तुम्हाला लोकांचाच खायचं असं ना. याचा अर्थ असाच, तो एकर मोठे ना आमचे पाठे ऊस तोडायला. त्याच्यात तुमची बी चूक आहे, मोठी चूक तुमची आहे. तुम्ही हे 70-75 वर्षात जे जे पक्ष झाले ना, या पक्षातले सगळे नेते तुम्ही मोठे केले. सगळेचे सगळे मोठे तुम्ही केले. ते पहिल्यांदा लोकांची तर रोजाने जात होते. त्याच्याकडे इतका पैसा झाला, इतक्या गाड्या झाल्या, त्याचे पोर परदेशात शिकायला गेले. त्या तुमच्या साहेबाचं पोरग म्हणजे सगळ्या पक्षाच्या नेत्याचं म्हणतो बरं का मी, नाही ईदाला धरताना एखादा सगळ्या पक्षाचे, आणि त्यांचे पोरं परदेशात गेले, ती पोरग इकडं आलं. तुम्ही त्याला भैयासाहेब म्हणायला लागले. त्याला नीट हाकताय ना, तुम्ही त्याला भैयासाहेब म्हणायला लागले. आणि ते आपल्या पोरला नाम्या तुक्या म्हणतोय. आमच्या भोकरदनला जालन्यात एका नेत्यानं बोर्डच फाडून टाकला आमचा. मराठ्यांच्या पोराने गावागावात यायचं नाही म्हणून बोर्ड लावले होते.
त्याला यायचं होतं गावात. सरकारचं, मुख्यमंत्र्याचं आणि दोन्ही मुख्यमंत्र्याचं आमचं असं ठरलं होतं की तुम्ही उपोषण मागं घ्या आणि 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला वेळ द्या. ठीक आहे म्हणलं. आणि मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळ पाठवलं. उपोषण मागं घेतलं. त्याचबरोबर गावात येऊ नका तेही स्थगित केलं. पण ते बोर्ड तसेच राहिले. आता याला यायचं होतं गावात. मग आता गावात बोर्ड लावलेला आहे. तसं आल्यावर स्थगित उठवल्यावर काही ताण आहे का बोर्ड चावतो तुला तशी गाडी घेऊन आल्यावर? नाही नाही म्हणला फाडून टाका मला गावात येईल. आणि त्याने फाडला आणि तिथल्या गोरगरिबाच्या कार्यकर्त्याला बी हाणलं बरं का. मी त्या दिवशी हॉस्पिटलला होतो. नेमकी माहिती त्याच दिवशी सुट्टी झाली. मी आरक्षणासाठी संयम धरला फक्त. कारण मला माहित होतं या गोरगरिबाच्या लेकराचं वाटळ होईल. आता आपण जर संयम नाही धरला, शांत नाही राहिलो तर. पण समजा मी म्हणलो असतो, आमच्या जालन्याच्या SP साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला फोन केला आणि त्यांना जर म्हणलं असतो आमचा बोर्ड फाडा, आम्हाला काहीच करायचं नाही, फक्त बोर्ड फाडण्याचं घर कसलंय नुसतं बघून यायचं आहे आम्हाला. मी जर डांबरीनं चाललो असतो तर गप्पा मारीत नाही 5 लाख पोरं मागं चालले असते. नुसतं धुळी नाहीच घर उडून गेलं असतं. तू आमचे बोर्ड फाडितो. मराठ्याने जर मनावर घेतलं तर चेटी सुद्धा फाडी देन बतोई. ही आग्या मावळाच्या नादी लागतो कशाला. तरी शांत राहिलो. कारण मला माहिती एकदा आरक्षण मिळालं की तेव्हा मी एकाच गल्लीत येतो. मग आपण समोरासमोर कोण तोय बोर्ड लागणारच आहेत ना. मराठ्यांनी जर मनावर घेतलं ना त्याला आयुष्यभर गुलाल लागून नाही द्यायचे. त्याला उसच तोडायला जावं लागत. आणि बोर्ड चिटकायला तुम्ही येत. तुम्ही काय धोरणात येत का? बोर्ड चिटकायला तुम्ही, पॉम्पलेट चिटकायला त्यांचे तुम्ही. त्यांना मोठं केलं. आता तेच आपल्या पोराच्या विरोधात उतरायला लागले. समजा थोडं उलट करा बरं. आपण त्यांचे आयुष्यभर आपल्या बापजाद्याने बोर्ड आणि पॉम्पलेट चिटकेले. एक दिवस त्या साहेबाच्या भयाला म्हणा 8 दिवस जर आमचे पॉम्पलेट चिटकू लागाल, चला आमच्या पोरात त्याच कल्याणी येतोय का बघा बरं. नाही येणार. मग करा मोठं त्यांना, तुमचे जाऊन दे उस तोडायला. आता तरी शाने व्हा. अशी संधी पुन्हा मराठ्याला नाही येणार. आता या संधीचं सोनं करा. कारण मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात. आजच मराठ्यांच्या घरात OBC आरक्षणाचे पत्र चाललेत. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे बंद केले होते. पुन्हा पोरांनी ऍडमिशन सुरू केले. त्यांच्यात उत्साह निर्माण झाला. आरक्षण मिळायला लागल्यापासून पुन्हा सरकारने सांगितलं होतं की आपण नोंदी फक्त जमा करू आणि त्याचा अहवाल बनवू आणि 24 डिसेंबरला कायदा पारित करू. म्हणलं तसं जमणार नाही. नोंदी मिळाल्या की लगेच तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागतील. ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांच्या. राज्य मागासवर्ग आयोगाचे आदेश लगेच द्या. पुन्हा त्याच्यात काही बाधा येता कामा नाही. तुम्हाला प्रत्येक कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन करावे लागतील. त्यांनी या 3ही गोष्टी केल्या. आज नोंद मिळाली की दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले. कोणाच्या तरी लेकराच्या घरात आयुष्याची भाकर चालली. आंदोलन 70% आपलं यशस्वी झालंय. आजच मराठे घराघरातले आता एकजूट याच कारणानं झालेत की 100% मराठ्यांना आरक्षण मिळणार. ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी हाच अहवाल नोंदीचा घेऊन कायद्याला आधार देऊन सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरला कायदा पारित होईल आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. जर सरकारनं 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही तर 25 तारखेच्या नंतर
मराठा समाजाची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची भूमिका सरकारला आणि मराठा समाजाला जाहीरपणाने सांगण्यात येणार आहे. फक्त उद्यापासून तुम्ही एक काम करा, तुमच्या गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात 1 डिसेंबर पासून एकही गाव असं नाही राहिलं पाहिजे की तिथं साखळी उपोषण सुरू नाही झालंय. एकही गाव नाही राहिलं पाहिजे, कारण आपल्याला ही लढाई शांततेने जिंकायची. कोणीही उद्रेक जाळपोळ करायचा नाही. आणि मराठा आरक्षणासाठी मराठ्यांच्या पोरांना एकाना ही आत्महत्या नाही करायची. जर पोरच मरायला लागले तर ते आरक्षण घ्यायचं कशासाठी आणि द्यायचं कोणाला? कारण मी तुमच्या जीवावर तिथं जीवाची बाजी लावून बसलोय. सगळे पोरं माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजेत. आपली संख्या कमी नाही व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. तुम्ही आरक्षणासाठी मरू नका. हे आरक्षण कसं देत नाही आपण यांच्या छाताडावर बसून घेऊ, त्याची काळजी तुम्ही करू नका. याच्यामध्ये फक्त राजकारण येऊ देऊ नका आणि मतभेदही होऊ देऊ नका. एवढ्या वेळेस तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मराठा समाजाच्या पोराच्या पदरात एवढ्या वेळेस आरक्षणाचं पुण्याचं दान टाकू लागा. त्याला आयुष्याची भाकरी द्या. यासाठी एकजूट राहा. इथं तुमचं आणि माझं कोणाचंही हित नाही. इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचं हित आहे, म्हणून एकजूट राहा. जाता जाता तुम्हाला एक शब्द देतो, माझा जीवही गेला तरी आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंचही माग हटणार नाही, हे शब्द तुम्हाला देतो. फक्त तुमची एकजूट फुटू देऊ नका. आंदोलन शांततेत करा. गावाची गावं पुन्हा एकदा जागे करा, कारण आपल्याला ही लढाई जिंकायची. 70 वर्षापासून आरक्षणापासून वंचित राहिलेले पोरं पुन्हा एकदा निर्णयाच्या आणि न्यायाच्या प्रक्रियेत आणायचे. एकजूट फक्त फुटू देऊ नका. आपल्या लेकरांना मोठं करण्यासाठी आपण स्वतः लढा हातात घेतलाय. आपल्या मदतीला कोणी येणार नाही. आपल्यासाठी आपल्यालाच लढावं लागणार आहे. म्हणून राज्यातल्या कानाकोपऱ्यातला मराठा ताकदीने एकजूट झालाय. ही एकजूट अशीच राहू द्या. पुन्हा एकदा तुमच्या पायाला हात लावून सांगतो, अशी संधी पुन्हा येणार नाही. या संधीचं मराठ्यांनी सोनं करा आणि एकजूट वाढवा. आरक्षण मराठ्यांना 100% मिळणार, हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.